विजयनगर परिसरात असलेल्या शाहूनगरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून मध्यरात्री गाढ झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून पतीने निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। आज गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली आहे। शिलवंती पिंटू पाटील असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। खुनानंतर संशयित पती पिंटू पाटील हा 2 लहान मुलांना घेऊन पसार झालाय। संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक हे मंगळवेढा परिसरात रवाना केलं। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या 12 तासात सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी येथून पिंटू पाटील याला ताब्यात घेतले। संशयित पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील फुलजंती गावचा रहिवासी आहे। काही वर्षांपासून तो सांगलीत राहत होता। गौंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता। शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचं लग्न झालं होतं। दोघांना 2 मुले आहेत। सध्या विजयनगर जवळील राजश्री शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचं काम चालू होतं। तिथे देखरेखीखाली असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील आणि शिलवंती 2 लहान मुलांसह राहत होते। काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होता। गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला। त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला। पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला। व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवलं। त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाण शोधलं। शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृत अवस्थेत पडल्याचं आढळलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घोगे, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी पथकासह धाव घेतली होती। संशयित पिंटू पाटील हा खुनानंतर दोन्ही मुलांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो गावाकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे संजयनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक मंगळवेढा सांगोला तालुक्याकडे रवाना झालं। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक पिंटूच्या मागावर होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की तो त्याच्या मूळ गावी अंत्रोळी या ठिकाणी आहे। पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित पिंटू पाटील याला ताब्यात घेतलंय। जमखंडी ते मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीची दुचाकीस धडक बसून युवती पाठीमागील चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाली आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील जय मातृभूमी व्यायाम मंडळानजीक हा अपघात झालाय। शर्वरी राजकुमार कुलकर्णी असं मयत युवतीचं नाव आहे। अपघातानंतर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। या प्रकरणी सोनाली राजकुमार कुलकर्णी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत शर्वरी कुलकर्णी ही शहरातील एका महाविद्यालयात शिकत होती। बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास ती दुचाकीवरून घरातून निघाली होती। बस स्थानकाकडून ती डॉक्टर आंबेडकर रस्त्याने शासकीय रुग्णालय चौकाच्या दिशेने येत होती। नेमक्या त्याच वेळी बस स्थानकातून निघालेली जमखंडी ते मुंबई ही एसटी देखील त्याच मार्गाने जात होती। रस्त्यावरील जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या नजीक एसटी चालकाने मयत शर्वरी कुलकर्णी हिच्या दुचाकीस ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वेगात असलेल्या एसटीची दुचाकी धडक बसली। त्यामुळे शर्वरी रस्त्यावर पडून एसटीच्या मागील चाकाखाली आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने काही अंतरावर जाऊन एसटी चालकाने एसटी थांबवली आणि घटनास्थळावरून पलायन केलं। नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यास दूरध्वनीवरून अपघाताची कल्पना दिल्याने काही वेळात पोलीस घटनास्थळी आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी शासकीय रुग्णालयात कल्पना दिल्याने रुग्णवाहिकेतून युवतीचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला। अपघात झाल्याचे समजताच रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली। परिणामी वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी एसटी चालक नितीन श्रीरंग शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू, पास्टर आणि सेवक यांना जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। तसेच पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। पडळकर आणि शासनाच्या निषेधाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या। ख्रिस्ती समाजाचे मार्गदर्शक राम कांबळे, सॅमसन तिवडे, ग्रॅबियल तिवडे, आकाश तिवडे, किरण आरवाटगी, मनोज रणधीर, विजय बनकरी आदींच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांनी पावसात मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिलंय। 4 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता। 6 जूनला आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली। या घटनेचा तपास पोलीस करतायत, पण आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सभा घेऊन प्रसार माध्यमातून भाषणात ख्रिस्ती धर्मगुरू यांचा सैराट करा,
त्यांची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हटलंय। या प्रकरणी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आक्रमक मागणी ख्रिस्ती समाजाने केली आहे। दरम्यान आमदार पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुन्हा दाखल न केल्यास समस्त ख्रिस्ती समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मुंबईच्या दिशेने दिनांक 1 जुलै 2025 रोजी मुंबईत अधिवेशनाच्या ठिकाणी लॉंग मार्च काढणार आहे। यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशाराही ख्रिस्ती समाजाने दिला। राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एसटी स्टँड जवळील राजश्री शाहू महाराज उद्यानात शिव फुले शाहू साठे आंबेडकर संघर्ष चळवळ समितीच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवला। यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी धाव घेत पुतळा काढण्याची विनंती केली, मात्र कार्यकर्त्यांनी ही विनंती धुडकावून लावली आहे। सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांची समजूत काढली। त्यानंतर रात्री उशिरा शाहू महाराजांचा पुतळा काढून घेण्यात आलाय। राजश्री शाहू महाराज यांची 151वी जयंती होती। महापालिकेचे एसटी स्टँड परिसरात शाहू महाराज यांच्या नावे उद्यान आहे। जयंतीचा औचित्य साधून गुरुवारी शिव फुले शाहू साठे आंबेडकर संघर्ष चळवळ समितीचे विनायक उर्फ बल्लू केरीपाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उद्यानात टीव्ही बसवण्यासाठी ठेवलेल्या जागेत छत्रपती शाहू महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवला। त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर कार्यकर्त्यांनी लाडू वाटप केलं। यावेळी विनायक हेगडे, प्रकाश कांबळे, नितीन माने, अमित चव्हाण, माजी नगरसेवक करीम मेस्त्री, शेवंता वाघमारे, अर्जुन कांबळे आदी जण उपस्थित होते। ही बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेचे उद्यान निरीक्षक गिरीश पाठक यांनी उद्यानात धाव घेतली। जयंती साजरी करण्यास हरकत नाही, पण पुतळा कायमस्वरूपी ठेवणं योग्य नाही, याला रीतसर परवानगी हवी असते, त्यामुळे सायंकाळी पुतळा काढून घ्यावा अशी विनंती केली। मात्र राजश्री शाहू महाराजांच्या नावाने हे उद्यान आहे, त्यामुळे त्यांचा पुतळा बसवण्यात यात काही गैर नाही। प्रशासनाने सभा घेऊन याला मान्यता द्यावी असं कार्यकर्त्यांनी सांगितलं। तर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना मागण्याचे निवेदन देखील दिले। राजश्री शाहू महाराज यांचा बसवलेला पुतळा कायदेशीर करून मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली तरी कोयना धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे। या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढते। कृष्णा नदीची सांगली आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 19 फुटांवर गेली आहे। सलग 3 दिवस बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी बहुतांश भागात उघडीप दिली। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यात किरकोळ पावसाच्या सरी येत आहेत। उर्वरित तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांसाठी तयारी सुरू केली आहे। माळरानावर खरीप पेरण्या सुरू झाल्या आहेत। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय। चांदोलीत 24 तासात 32 मिलीमीटर तर कोयना धरण क्षेत्रात 79 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये। चांदोलीतून 1730 क्युसेक तर कोयना धरणाच्या विद्युत गृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। सांगली आयर्विन पुलाजवळ 19 फुटांवर पाणी पातळी गेली आहे। आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस दलामार्फत विद्यार्थ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन सांगलीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्राचार्य जी.बी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलाय। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत गायनाने सुरुवात झाली। सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केलंय। उपनिरीक्षक अमीन शेख यांनी सर्वांना अंमली पदार्थाचं सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबाबत ऑनलाईन प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं। यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली आहे। सदर कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी तयार करण्यात आलेला व्हिडिओ तसेच शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांमार्फत अंमली पदार्थ विरोधी तयार करण्यात आलेले व्हिडिओ दाखवण्यात आले। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली। सदर कार्यक्रमास पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी अंमली पदार्थ विरोधी शपथ, प्रभात फेऱ्या, मेळावे तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये 12 ठिकाणी प्रभात फेऱ्या, 26 ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालयात असे कार्यक्रम घेण्यात आलेत। या कार्यक्रमाचे ठिकाणी विद्यार्थ्यांना 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हा पोलीस दलाने आज रोजी घेण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर कार्यक्रमास शाळा आणि महाविद्यालयातील 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली। राजश्री शाहू महाराज यांची 151वी जयंती
माता रमाई आंबेडकर उद्यानामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते अनिल शेटे व महानगरपालिका कामगार युनियनचे नेते दिलीप शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। सांगली शहरातील मराठा समाज सेवा, राष्ट्रवादी कार्यालय, काँग्रेस भवन, आमदार गाडगीळ कार्यालय, सिद्धार्थ व्यायाम मंडळ यांसह विविध कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्ष आशाताई साबळे व सचिव सचिन ऐवळे यांच्यासह आप्पासाहेब साबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, शहाजीराव मोरे, गणपती चौडीकर, शंकर कांबळे, अजय उबाळे, बबनराव बनसोडे, शिवाजी वाघमारे, शंकर भनमाने, रावसाहेब शेंडगे, दादासाहेब सांगोलकर, सुखदेव कोळेकर, शहाजी शेळके, रोहित पवार, कन्हैया कुमार जगधने, जगदीश गौंड, रावसाहेब कोळी, अक्षय बनसोडे आदी जण उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या वतीने आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी आणि पालख्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी आषाढी वारी दिंडी सोहळा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे। आरोग्य सेवा देण्यासाठी 20 पथके तयार करण्यात आली आहेत। या पथकातील 20 आरोग्य दूत आणि 4 रुग्णवाहिकांचे वाहन चालक रवाना झाले आहेत। दिंडी मार्गावर प्रत्येक 5 किलोमीटरवर आरोग्य पथक कार्यरत राहील। जिल्हा परिषदेत आषाढी वारी पालखी व दिंडी सोहळा मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, कार्यकारी अभियंता भारती विराजे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे। आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर येथे दाखल होतात। वारी आरोग्यदायी राहावी यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने आषाढी वारीवर विशेष लक्ष केंद्रित केले। आषाढीला येणाऱ्या पालखी आणि दिंडीतील भाविकांना प्रस्थानापासून आरोग्य सेवा देण्यात येते।